तर सगळ्यांचा भन्नाट रेसिपी या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत सगळ्यांना रामबाण असा उपयोगी हा काढा। सर्दी, ताप, खोकला, कफ यासाठी हा उपयोगी काढा आहे। फक्त 5 मिनिटांमध्ये त्याचा आपल्याला फरक जाणून येतो। तर हा काढा तुम्ही नक्कीच दिवसात एकदा करून प्या। तर त्याच्यासाठी मी इथं साहित्य घेतले ते तुम्हाला सांगते। तर इथं मी 7-8 तुळशीची पानं घेतलेत आणि या सगळ्या साहित्यांची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, ती तुम्ही जाऊन बघा की त्याचे उपयोग काय आहेत। तर इथं मी घेतले 7-8 तुळशीचे पानं। तसंच मी अद्रक किसून घेतलं आहे, 4-5 काळी मिरी अशी फोडून घेतली आहे, अर्धा चमचा हळद, तसंच चिमूटभर काळं मीठ, 1 चमचा ओवा, थोडीशी दालचिनीचे तुकडे, 7-8 लवंग, 2 तेजपत्ते आणि अर्धी वाटी गूळ घेतले, म्हणजे 2 खडे गुळाचे घेतलेले आहेत। तर हे एवढं साहित्य मी घेतलं आहे। तर ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, जेणेकरून ह्याचे उपयोग काय आहेत ते तुम्हाला समजतील। तर आता आपण काढा बनवायला सुरुवात करायची आहे। तर सर्वप्रथम मी इथं 2 ग्लास पाणी घेणार आहे। तर 2 ग्लास मी इथं पाणी घेते, कारण की आपल्याला 2 ग्लासचं फक्त 1च ग्लास हे पाणी करून घ्यायचं आहे। एवढा काढा आपल्याला आटवून घ्यायचा आहे, म्हणजे उकळून आटवून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी मी इथं 2 ग्लास पाणी घेतलं आहे आणि तसंच पाणी घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तेजपत्ता। तर इथं मी 2 तेजपत्त्याची पानं घेतलेत, तर ती 2 तेजपत्त्याची पानं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। तसंच 7-8 लवंग घेतलेत मी, त्या लवंग पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात, म्हणजे सगळं साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तसंच 7-8 मी इथं काळी मिरी घेतली होती, ते अशी थोडीशी फोडून घेतली आहे, जास्त घ्यायची नाही आहे, त्याने तिखट लागू शकतं, म्हणून मी 7-8 ते 5-6 अशा काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत फोडून। तसंच चिमूटभर काळं मीठ घेतलं आहे, ते मीठ पण ह्याच्यामध्ये मी टाकून घेते। तसंच दालचिनीचे तुकडे घेतलेत, तर दालचिनी नसेल तुमच्याकडे, दालचिनी पावडर असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता, दालचिनीचे तुकडे। आणि इथं ओवा घेतला आहे, तो ओवा पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तसंच अर्धा चमचा हळद आणि तसंच आपण जे अद्रक किसून घेतलं होतं ते अद्रक ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि हे टाकल्यानंतर ना आता हे सगळं एकजीव छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला संपूर्ण। आणि तुम्ही हळदीच्या जागी हळकुंड असेल तुमच्याकडं, ओलं हळकुंड, ते सुद्धा टाकू शकता। तसंच इथं 7-8 मी तुळशीची पानं घेतल्यात। सगळ्यात फायदेशीर आणि सगळ्यात उपयोगी म्हणजे ही तुळशीची पानं, ती कन्फर्म म्हणजे टाकायचीच, त्याने खूप असा फायदा होतो आणि फक्त 10 ते 5 मिनिटात आराम भेटून जातो। तर हा काढा तुम्ही नक्कीच एकदा करून आणि पिऊन बघा। तसंच इथं मी 2 खडे गुळाचे घेतले होते, ते गूळ टाकून घेतला आहे। तर हा गूळ पिवळा आहे, तुमच्याकडे जर काळा गूळ असेल तर तो सगळ्यात अप्रतिम। माझ्याकडे हा पिवळा गूळ होता, म्हणून मी हा पिवळा गूळ टाकून घेतला। काळा गूळ सगळ्यात अप्रतिम आहे आणि उपयोगीसुद्धा आहे, तो असेल तर तुम्ही तो टाकू शकता। तर आता आपल्याला हे 10 ते 15 मिनटं, आता हे जी वरती बघू शकता तुम्ही किती वरती हा काढा भरला आहे, त्याला असं खाली आटेपर्यंत आपल्याला हा काढा 10 ते 15 मिनटं, लई 20 मिनटं हा छान असा उकळून द्यायचा आहे। सगळे आपण जे साहित्य त्याच्यामध्ये टाकलेत त्याचा सगळ्याचा रस या काढ्यामध्ये उतरला पाहिजे, असा हा काढा आपण उकळून घ्यायचा आहे। तर बघू शकता छान असा काढा उकळलेला आहे। तर अजून ह्याला 5 मिनटं उकळून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपला काढा तयार झाला आहे आणि काढ्याचा तुम्ही कलरसुद्धा बघू शकता, छान असा चेंज झाला आहे।
म्हणजेच की आपला हा काढा तयार झाला आहे. आणि काढा पूर्ण आटलेला पण आहे, म्हणजे पूर्ण नाही, 2 ग्लास घेतले होते त्याच्यातला 1 ग्लास एवढा हा काढा तयार झाला आहे. तर आता ह्याच्यामधला हा तेजपत्ता आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे, जेणेकरून गाळताना तो हातावरती किंवा खाली पडणार नाही, म्हणून हा तेजपत्ता मी साईडला काढून घेतला आहे. आणि आता गॅस बंद करून हा काढा मी छानपैकी कपामध्ये किंवा मी इथं फुलपात्र घेतलं आहे त्याच्यामध्ये हा काढा काढून घेते. आणि हा काढा लगेच गरम गरम छान असा प्यायचा आहे, त्याने खूप असं फरक जाणवतो, म्हणून हा काढा गरम गरमच पिऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता हा काढा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच तुम्ही घरी ट्राय करा आणि एकदम 10 ते 15 मिनटात 10 ते 5 मिनटामध्ये फरक तुम्ही नक्कीच कळवा आणि कमेंट करून मला सांगा की हा काढा तुम्हाला कसा उपयोगी वाटला. आणि खूप उपयोगी हा काढा आहे. तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.